बातम्या पाहूयात वेगवान स्वरूपात। ऑरेंज सिटी म्हणून ओळखलं जाणारं नागपूर हे महाराष्ट्रातील वेगानं विकसित होणारं शहर ठरलंय। मिहान, समृद्धी महामार्ग आणि नागपूर मेट्रो सारखे महत्त्वाचे प्रकल्प कनेक्टिव्हिटी आणि आर्थिक वाढीसाठी महत्त्वाचे ठरलेत। हे शहर निवासी, व्यावसायिक आणि औद्योगिक गुंतवणुकीसाठी एक महत्त्वाचं केंद्र बनतंय। कॉलियर्स इंडियाच्या अहवालात हे समोर आले। सुप्रीम कोर्टाने आत्महत्येशी संबंधित प्रकरणात महत्त्वपूर्ण टिप्पणी केली आहे। भारतीय दंड संहितेच्या कलम 306 नुसार लग्न करण्यास नकार देणं म्हणजे आत्महत्येस प्रवृत्त करणार नसल्याचं किंवा सुप्रीम कोर्टाने म्हटलेलं आहे। लग्नासाठी असहमती दर्शवणं हा आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या गुन्ह्याचा आधार असू शकत नाही असं देखील सुप्रीम कोर्टाने म्हटलेलं आहे। बेस्टमध्ये एकेकाळी 4,500 बसेस होत्या, मात्र आता बेस्टकडे काहीच दिवसात केवळ 251 बस राहणार आहेत। आयुर्मान संपलेल्या 205 बस भंगारात जाणार आहेत। पुणे शहरात जीबीएस आजाराच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढते। यापैकी 62 रुग्ण ग्रामीण, 19 रुग्ण महापालिका आणि 6 रुग्ण इतर जिल्ह्यातले आहेत। 16 रुग्णांमध्ये तीव्र लक्षणं दिसून येत असल्यानं त्यांना खासगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले। पुण्यात जीबीएस आजाराचे रुग्ण ज्या गावांमध्ये आढळले आहेत त्या गावांमध्ये शुद्ध पाण्याचा पुरवठा करणं शक्य नसल्याचं स्पष्ट करण्यात आलंय। धरणातून महापालिकेला वाढीव कोटा मंजूर होत नसल्यानं बाधित गावांना शुद्ध पाणी देणं शक्य नसल्याचं सांगण्यात आलंय। पंतप्रधान आवास योजनेतील पूर्ण न झालेली खासगी विकासकांकडील सुमारे 1.5 लाख घरं अखेर रद्द करण्याचा निर्णय राज्य शासनानं घेतलाय। संबंधित खासगी विकासकांनी राज्यात योजना मंजूर करून घेतल्यानंतरही प्रत्यक्षात काही ठिकाणी घरांची कामं सुरू झालेली नाहीत। अशा योजनांमधील 1.5 लाख घरं रद्द करण्यात आल्याची माहिती गृहनिर्माण विभागातील सूत्रांनी दिली आहे। धारावी पुनर्विकासासाठी राज्य शासनानं भूखंड वितरणाचा सपाटा लावला असून कुर्ला डेअरीचा भूखंड बाजारभावापेक्षा 10 पट कमी दरानं वितरित केल्याचं दिसून आलं। हा भूखंड देण्यास स्थानिकांनी विरोध केलेला असतानाही तो डावलून या भूखंडाची विक्री करण्यात आली आहे। 21 एकर भूखंडासाठी 58 कोटी रुपये आकारण्यात आले। अमेरिकेची गुप्तचर संस्था सीआयएनं कोरोना नैसर्गिक नसून तो प्रयोगशाळेतून लीक झाल्याचा मोठा दावा केलाय। ट्रम्प यांच्या पहिल्या कार्यकाळात देखील कोरोना व्हायरसला ट्रम्प यांनी चीनी विषाणू असं संबोधून शी जिनपिंग सरकारवर आरोप केले होते। अमेरिकेचा हा नवा दावा देखील आता महत्त्वाचा आहे। राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बांगलादेशला दिली जाणारी मदत पुढचे 3 महिने थांबवण्याचे आदेश दिले आहेत। त्यामुळे आता बांगलादेशच्या अडचणी वाढलेल्या आहेत। पुढची बातमी पाहूयात। वाहतूक कोंडीचा सामना करणाऱ्या मुंबईकरांना भारतीय प्रजासत्ताक दिनी मोठा दिलासा मिळालाय। कारण मरीन ड्राईव्ह ते वरळी वांद्रे सागरी सेतूला जोडणाऱ्या कोस्टल रोडचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं। पण कोस्टल रोडच्या दुसऱ्या टप्प्याच्या लोकार्पणावरून राजकारण देखील तापल्याचं पाहायला मिळतंय। कोस्टल रोडच्या कामाच्या दिरंगाईवरून आदित्य ठाकरेंनी सरकारवर हल्ला चढवल्याचं पाहायला मिळालं। महाविकास आघाडीचं सरकार असतं तर संपूर्ण कोस्टल रोड 2023ला पूर्ण झाला असता अशी टीका आदित्य ठाकरेंनी केली होती। महाविकास आघाडीचं सरकार असतं तर पूर्ण कोस्टल रोड हा डिसेंबर 2023 पर्यंत पूर्ण झाला असता। आता आदित्य ठाकरेंनी टीका केल्यानंतर सत्ताधारी कसे शांत राहणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या दोघांनी आदित्य ठाकरेंच्या टीकेचा जोरदार समाचार घेतलाय। आपल्याला माहिती आहे त्यांच्या काळात काहीच काम झालं नाही। जे काही काम झालं खरं म्हणजे याच्या सगळ्या मान्यता जेव्हा पहिलं महायुतीचं सरकार होतं तेव्हा आल्या। क्रेडिट घेताना त्याला काम करावं लागतं, त्याला रस्त्यावर उतरून लोकांमध्ये जावं लागतं। कोस्टल रोडच्या प्रकल्पाची सुरुवात महाविकास आघाडी सरकारच्या काळात झाली होती। त्यामुळे त्या कोस्टल रोडचं काम जसं जसं पुढे जात आहे तसं यावरून श्रेयवादी रंगल्याचं दिसतंय। त्यामुळे कोस्टल रोडवरून सुरू झालेलं राजकारण पुढेही असंच कायम राहण्याची शक्यता आहे। मनोज जरांगे पाटलांनी मराठा आरक्षणावरून त्यांची आक्रमक भूमिका कायम ठेवली आहे। मराठा समाजाला आरक्षण दिलं नाही तर मुख्यमंत्र्यांचा मराठा द्वेष उघड होईल असं वक्तव्य जरांगे पाटील यांनी केलेलं आहे। मनोज जरांगे पाटलांनी मराठा आरक्षणासाठी 7व्यांदा उपोषण सुरू केलं। राज्यात नवं सरकार सत्तेत आल्यानंतर जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा उपोषणाचं अस्त्र उगारलंय। आरक्षण दिलं किंवा गोरगरीब मराठ्यांचे प्रश्न जर सोडवले तर त्यांच्या मनात राग नाही, आणि नाही दिलं तर त्यांच्या मनात द्वेष आणि सूड इतका का आहे। मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या जरांगे पाटलांनी सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या तपासावरूनही सरकारवर हल्लाबोल केला। देशमुखांचे आरोपी सुटले तर सोडणार नाही असा इशाराही जरांगे पाटलांनी दिला। मुख्यमंत्र्याच्या मुंडक्यावर पाय देऊन हे जर सुटले तर तो तुमच्या जिंदगीची
जरांगे पाटलांनी आक्रमक पवित्रा घेतलेला असतानाच राज्य सरकारकडूनही त्यांची भेट घेण्याबाबत सकारात्मक पावलं उचलण्याची तयारी दर्शवण्यात आली आहे. त्यांच्याशी चर्चा करून त्यांनी जर सकारात्मकता दाखवली तर नक्कीच मी तयार आहे, कारण शेवटी मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील 7व्यांदा उपोषण करतात. आता यावेळी तरी त्यांची मागणी राज्य सरकारकडून मान्य होईल का, हे आता लवकरच स्पष्ट होईल. लांब रांग, मोकळं आकाश, उन्हात उभे असलेले चिंताग्रस्त इंजिनियर आणि IT क्षेत्रात नोकरी मिळण्याची आशा, असंच काहीसं चित्र पुण्यातील IT पार्कमध्ये पाहायला मिळालं. कंपनीमध्ये इंजिनियर पोस्टच्या मुलाखतीसाठी तब्बल 2000हून अधिक उमेदवार जमले होते. IT क्षेत्रात नोकरी मिळणं हे आता दिवसेंदिवस कठीण होत चाललंय. IT हब असलेल्या पुण्यात नोकरीसाठी इंजिनियर्स मोठ्या संख्येने येत असतात. पुण्यातल्या एका कंपनी बाहेरचा एक व्हिडिओ सध्या चांगला चर्चेत आलाय. खासगी कंपनीत इंजिनियर्सच्या पोस्टसाठी इंटरव्ह्यू होता. इंजिनियरच्या काही जागांसाठी तब्बल 2000पेक्षा अधिक उमेदवार जमले. आणि मग काय, कंपनीच्या गेट बाहेर लांबच लांब रांग लागली. स्पर्धात्मक फील्ड आणि नोकरीच्या संधी यावरती विविध प्रतिक्रिया आता उमटताना दिसत आहेत. एक नौकरी के लिए ये यहाँ 1000 बच्चे आज होते हैं. आप सोचिए क्या हालत. तो मेरे ख्याल से ये बेरोजगारी ये बहुत बड़ी समस्या इस देश के सामने आ जाए. IT क्षेत्रात नोकरी मिळवण्यासाठी स्पर्धा किती तीव्र झाली आहे हे आता दिसून येत आहे. मोठ्या पगाराच्या नोकऱ्या आणि एक उच्च दर्जाची लाईफस्टाईल यामुळे तरुणाईचा ओढा हा IT सेक्टरकडे वळलेला आहे. पण आता यातूनच इथे नोकऱ्या मिळवण्यासाठीची जीवघेणी स्पर्धा देखील तितकीच वाढली आहे. आणि आता बातम्या वेगवान स्वरूपात. विद्यार्थ्यांना मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियमानुसार छत्रपती संभाजीनगरातील 574 शाळांमधील 25% 4000 विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येणार आहे. त्यासाठी RT अंतर्गत प्रवेशासाठी नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. भिवंडीतल्या वडपे ग्रामपंचायतीनं ग्रामस्वच्छता अभियानात अव्वल स्थान मिळवलंय. यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते वडपे ग्रामपंचायतीनं सरपंच प्रेमनाथ वडोलकर आणि ग्रामसेवक भालचंद्र पवार यांचा सत्कार करण्यात आला. त्यांना 6 लाखांचा धनादेश देऊन गौरवण्यात आलं. दापोलीतील उंबरशेत येथील ग्रामस्थ आक्रमक झालेत. मायनिंग कंपनीविरोधात ग्रामस्थांनी आमरण उपोषण सुरू केलंय. बेकायदेशीर कामं थांबवण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली. एसटीच्या तिकीट दरात 15% वाढ करण्यात आली असून यामुळे प्रवाशांमध्ये नाराजी पसरली आहे. मात्र एसटीची स्पर्धा जर लक्झरी बरोबर करायची असेल तर भाडेवाढीचा भार हा प्रवाशांना सहन करावा लागणार असल्याचं मत मंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केलं आहे. सर्वसामान्यांचा आधार असलेल्या एसटी बसच्या तिकीट दरामध्ये सरकारनं भरमसाठ वाढ केली आहे. एसटी बसच्या तिकीट दरामध्ये 14.97% वाढ केली आहे आणि त्यामुळे त्याच्या विरोधात शिवसेना उबाठा पक्षाच्या वतीनं राज्यभरात 28 जानेवारीला चक्का जाम आंदोलन करण्यात येणार आहे. जळगाव आगारातून लांब पल्ल्याच्या मार्गावरील लालपरीचे 37 ते 122 रुपयांपर्यंत दर वाढलेले आहेत. जळगाव एसटी विभागात 11 आगार असून त्या अंतर्गत जिल्ह्यातील विविध शहरं आणि ग्रामीण भागात 6 रुपयांपासून ते 22 रुपयांपर्यंत एसटीचा प्रवास महागलाय. भुसावळ शहराकडील खडका रोड परिसरात लाल बिल्डिंग समोर पाणी पुरवठ्याची मुख्य पाईपलाईन फुटली आणि त्यामुळे हजारो लिटर पाण्याची नासाडी झाली आहे. दूषित पाणी देखील पाईपलाईनमध्ये मिसळण्याची भीती आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील बारसू येथे देशातील सर्वात मोठी रिफायनरी उभारण्यात येणार आहे. मात्र याबाबत केंद्र सरकारची संदिग्ध भूमिका असल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे केंद्र सरकार बारसू रिफायनरीबाबत बॅकफूटवर जाते का असा सवाल विचारण्यात येतोय. उरण पाठोपाठ नांदेड जिल्ह्यातही बर्ड फ्लूचा शिरकाव झालाय. मृत कोंबड्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आलेत. खबरदारीचा उपाय म्हणून 500च्या वर कुकुट पक्षी ताब्यात घेऊन त्यांची विल्हेवाट लावली जाते. जळगाव जिल्ह्यातील कुऱ्हा काकोडा परिसरात सर्वाधिक रब्बी पिकाची लागवड केली जाते. मात्र यंदाच्या बदलत्या वातावरणाचा फटका रब्बी पिकांवर पाहायला मिळतोय. बदलतं हवामान आणि रोगांच्या प्रादुर्भावामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले. अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील लिंपणगाव येथील एका शेतकऱ्यानं शेतात विविध प्रयोग करून निर्यातीसाठी योग्य असलेल्या केळी पिकाची लागवड केली आहे आणि त्यामुळे केळी थेट इराणला निर्यात करण्यात आली आहेत. यातून शेतकऱ्याला 6 लाखांचा नफा झालाय. जळगावच्या पाचोरा तालुक्यातील बाळद परिसरात केळीवर कुकुंबर व्हायरसचा प्रादुर्भाव दिसून येतो. यामुळे केळी उत्पादक शेतकरी हवालदिल झालाय. अखेर पीएम किसान योजनेच्या 19व्या हप्त्याची प्रतीक्षा आता संपली आहे. अनेक दिवसांपासून पीएम किसान योजनेचे लाभार्थी शेतकरी या तारखेची वाट पाहत होते. पीएम किसान योजनेचा 19वा हप्ता 24 फेब्रुवारी रोजी जारी होणार आहे. राज्यातील बाजार समितीमध्ये कांद्याची 22,000 क्विंटलची आवक झाली आहे. लाल कांद्याला कमीत कमी 1800 रुपयांपासून 2750 रुपयांपर्यंत दर मिळाला आहे.
केंद्रीय अन्न पुरवठा आणि वितरण विभागाच्या मते एका आठवड्यात गव्हाच्या बाजारभावात प्रति क्विंटल 20 रुपयांची वाढ झाली आहे. सध्या गव्हाचा भाव प्रति क्विंटल 2,966 रुपये, जो गेल्या डिसेंबर महिन्यापेक्षा 3.53% जास्त आहे. जळगाव जिल्ह्यामध्ये पाऊस चांगला झाल्यानं शेतकऱ्यांनी पत्ता आणि फुलकोबीची मोठ्या प्रमाणात लागवड केली आहे. सध्या बाजारात फुलकोबीचे भाव कमालीचे पडल्यानं लावलेला खर्चही निघतो की नाही याची चिंता शेतकऱ्यांना लागली आहे. बाजारात फुलकोबी, मेथी, टोमॅटो, वांगी, भेंडी आणि मिरचीची आवक वाढली आहे, त्यामुळे भाव कोसळलेले आहेत. गडचिरोली जिल्ह्यामध्ये कारल्याचं उत्पादनात मोठी वाढ झालेली आहे. पाथरगोड परिसरात यंदा कारल्याचं चांगलं उत्पादन झालंय. शहरातील व्यापारी थेट शेताच्या बांधावरून कारलं बाजारपेठेत नेत आहेत. चाळीसगाव तालुक्यातील पाटणा वनक्षेत्रात चंदन चोरणाऱ्या दोघांना वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी अटक केली. त्यांच्याकडून कुऱ्हाड आणि मोबाईल जप्त करण्यात आलाय. मात्र अंधाराचा फायदा घेऊन त्यांचे 7 ते 8 साथीदार पसार झाले. या प्रकरणी चंदन तस्करांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय.